यांचं झालं की किशोर हेमंतनी 2 आवाहनं केलेली होती. एक इन्स्टंट कविता करा आणि एक तुमच्या आजच्या प्रवासातला एखादा प्रसंग सांग. कविता काही मी केली नाही, पण एक छोटासा घडलेला प्रसंग सांग. रेल्वेचा प्रवास पूर्वी करायचो, 20-25 वर्षापूर्वी काही भीती वाटायची नाही. पण आता केस पिकले, स्नायू शिथिल झाले, त्यामुळे त्या रेल्वेमध्ये कसं चढायचं आणि कसं उतरायचं. लोक म्हणतात काय नाही, नुसतं उभं राहायचं, मागणं ढकलतात, आपोआप आपण उतरायचं. असं एकदा पडलो, ठाण्यालाच पडलो. आज काय झालं की आज एका ठिकाणी बसलो होतो ट्रेनची वाट बघत. तर तिथे माझ्या शिवायचे काका भेटले. त्यानंतर काय एवढी गर्दी असते, कसं काय म्हणतं ते ट्रेनमध्ये चढायचं, कसं काय जायचं. ते म्हटले वरती बघा, तुम्ही बसले इथेच वरती बघा, इथे तो डबा येणार आहे, त्याच्यात अलगद घुसा. म्हणून मी सहज वरती बघितलं तर तिथे बोर्ड होता, अपंग, कॅन्सर रुग्ण वगैरेसाठी डबा. म्हटलं चला. त्याच धाडसाने मी त्या डब्यामध्ये चढलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या डब्यामध्ये जो काय आहे डबा, त्याच्यात केवळ आम्ही 6 पॅसेंजर होतो आणि आरामात बसून ठाण्यापासून कसाऱ्यापर्यंत आलो.